नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आम्ही बघा आज मस्त गुलाबजाम बनवतो. आज फ्रेंडशिप डे आहे, तर विचार केला आज गुलाबजाम बनवूया. दुपारी आम्ही मगाशी नुकताच एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवलेला आहे. आता त्यानंतर गुलाबजामुन बनवतो आहे. तर बायकोने हे बघा दूध घेतलं आणि हे मटेरियल सगळं आम्ही नीट एकदम मिक्सचर करून घेतो आहे. गरम दूध केलं आत्ताच. हे बघा एकदम घट्ट दूध मागवलं आम्ही अमूलचं ब्लिंकिटवरून आणि आता त्यात दूध मिक्स करतो आहे. नंतर याचे छोटे छोटे आम्ही गोळे बनवून तेलामध्ये ऑइलमध्ये फ्राय करणार. हा 15 मिनटं हे मिश्रण आपण असंच सोडून देऊया, तर ते त्यात मस्त एकदम घुलमिळून जाईल एकदम जामुनसारखं. त्यानंतर आपण बनवूया आता दुसरी रेसिपी. मित्रांनो, आपण हे बघा पाक बनवायला घेतला आहे साखरेचा. याच्यामध्ये 1 ग्लास, हे या ग्लासाचं माप आहे. हा 1 ग्लास साखर टाकलेला, त्याचंच 1 ग्लास पाणी पण टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. हे बघा वेलची पावडर आहे आणि त्याचसोबत आहे आपल्याकडे केसर. तर हे थोडं टाकून आपण पाक बनवून घेऊया. छोटे छोटे मस्त हे आम्ही माप घेतलेलं आहे, या मापाने आम्ही घेतो आणि असे छोटे छोटे गोळे बनवतो. असे आपल्याला 40 गोळे बनवायचे आहेत. आत्ताशी झालेले 1 2 3 4 5 6 झालेले आहेत. तर आपण घेऊ असे छोटे छोटे आणि असे 40 बनवू. हे हाताला चिटकून येऊन आपण तूप लावत आहे हाताला. बघा हे बघा आम्ही कढईमध्ये मस्त तूप गरम हे कढईमध्ये मित्रांनो तेल आम्ही गरम केलेलं आहे. थोडंसं ऑइल आणि ते हे टाकलेलं आहे तूप. आता हे गरम झालं, याच्यामध्ये सोडूया आपण गोळे केलेले. हे बघा हे मस्त ब्राऊन फ्राय होईपर्यंत आपण गरम करायचे आहेत. बाजूलाच आम्ही पाकाचं पण ठेवलेलं आहे. हे बघा आपण ह्याच्यात गरम करूया. हे बघा ना मित्रांनो, गुलाबजामुन आमचे झालेले आहेत 40. बनवताना माझ्या बायकोने 2 गटकले, तर हे 38 आहेत मे बी. आणि हे बघा मस्त एकदम फुलून, वाव. तर ते एका पॅकेटमधून 40 बनतात असे छोटे छोटे मापाने केल्यावरती. आणि छानपैकी घरातला इन्स्टंट बनणारा डिश आहे, स्वीट डिश. 1 तासामध्ये झालेलं आहे मित्रांनो. तर या सगळ्यांनी गुलाबजामुन खायला.